नगर अभियंता खात्यानं इतकं अक्षम्य चुका केल्यात या अहवालात असं स्पष्टपणे चौकशी समिती नमूद केलंय। त्यातली सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे ज्या 83 लाख रुपयाचं बिल जादा गेल्याचं त्यांनी एका प्रस्तावाद्वारे आयुक्तांना कळवलं होतं, तो प्रस्ताव नजर चुकीने आमच्यावर गेला असं त्यांनी चौकशी समितीकडे सांगितलं आणि सर्वसाधारण सभेच्या लक्षवेधी सांगितलं की एकही रुपया जास्त गेला नाही। पण त्यांनी एक अहवाल आयुक्ताकडे प्रस्ताव पाठवला, त्यात त्यांनी ते मान्य केलं होतं 83 लाखाचं। आणि ज्यावेळेस चौकशी समितीने त्यांना हे विचारलं की हे 83 लाखाचं काय, तर त्यांनी ते हे माझ्याकडून चुकून अदा झाल्याचं मान्य केलंय। त्यामुळं नगर अभियंता खात्याने जे 83 लाखाचं केलंय आणि यात सगळ्यात मोठा ठपका हे दाखवले आहेत की जी अदा झालेली बिलं आहेत ती संपूर्णतः चुकीची बिलं आहेत। या बिलाचं परत माननीय संदीप कारंजे साहेब यांच्या मार्फत दुबार म्हणजे दुसऱ्यांदा या बिलाची रेकॉर्डिंग होणार आहे, त्याचे दर निश्चित होणार आहेत आणि माझा दावा आहे की किमान 1.5 कोटी रुपये महानगरपालिकेचे वाचणार आहेत। सोलापूरच्या जनतेनं कर रूपाने भरलेल्या पैशाचा झालेला हा अपार आहे। आता आयुक्त साहेबांकडे माझी मागणी असणार आहे, आयुक्त साहेब अहवाल आलाय, आता आपण कारवाई करा आणि या संबंधित अधिकाऱ्यांकडून तुम्हाला जो पाहिजे तसं त्यांना संधी द्या, त्यांचा खुलासा घ्या, पण यांच्यावर निश्चितपणे कारवाई करून महापालिकेची जी पैशाची झालेली लूट आहे ती लूट ते पैसे परत तिथून आले पाहिजे, त्यासाठी माझा पाठपुरावा शेवटचा 1 रुपया येत असणार आहे। यामध्ये कारवाई होईल असं वाटतंय का? जर का नाही कारवाई झाली तर तुमची भूमिका आपली काय आहे? भारतीय जनता पार्टीचे आमचे नेते, या राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस, या जिल्ह्याचे पालकमंत्री आदरणीय जयाभाऊ गोरे असतील, या शहरातले 3 आमदार आणि महापालिकेत आम्ही सगळे सत्ताधारी नगरसेवक आणि आमचं सगळं पूर्ण कॅबिनेट, भ्रष्टाचाराला आम्ही कुणीही पाठीशी घालत नाही। त्याचं उदाहरण म्हणून तुम्हाला हे निश्चित दिसेल, यात कारवाई होईल। एकूण किती पानी अहवाल आहे? 36 पानाचा अहवाल माझ्याकडे सादर झालाय।